विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बीएससी नर्सिंग असो, जेएनएम असो, एएनएम असो किंवा एमएससी नर्सिंग किंवा पीएचडी नर्सिंग असो किंवा पीबी बीएससी नर्सिंग असो, यासारख्या नर्सिंग कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घेणं होती का? आणि काही कारणास्तव तुमची ॲडमिशन रखडली का? त्याचसोबत तुम्हाला कॅपराऊंडमध्ये तुमचा नंबर लागला नाही का? अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट निघून आलेली आहे. आता ती कोणती आनंदाची गोष्ट आहे ते आपण साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा 17 सप्टेंबर 2025 ला INC ने ऑफिशियली एक नोटीस केलेली आहे. ठीक आहे, INC म्हणजे काय तर इंडियन नर्सिंग काउन्सिल, जे सगळे नर्सिंगचे कोर्सेस आहे त्याला रेग्युलेट करण्याची ही बॉडी आहे. ठीक आहे, या बॉडीने काय सांगितलेलं आहे बघा, सब्जेक्ट तुम्हाला कळत असेल, एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट ऑफ ॲडमिशन फॉर ऑल नर्सिंग कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर 2025 to 2026. बघा, वर्ष 2025 आणि 26 साठी जे काही नर्सिंग कोर्सेससाठी ॲडमिशन प्रक्रिया होती, ठीक आहे, ज्यामध्ये एएनएम असो, जेएनएम असो, बीएससी नर्सिंग असो, एमएससी नर्सिंग असो किंवा पीएचडी नर्सिंग असो, ठीक आहे, यासारख्या जे काही कोर्सेस होती त्यांची ॲडमिशन प्रक्रिया जी होती ती नियमानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही संपवून टाका असं INC ने एक सर्क्युलर काढलेलं होतं. परंतु INC ने त्यामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तेच तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ते रिलॅक्सेशन काय आहे ते सुद्धा एकदा समजून घेऊया. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, इन कंटिन्युएशन टू अर्लियर नोटिफिकेशन, इंडियन नर्सिंग काउन्सिल हॅज एक्सटेंडेड द लास्ट डेट ऑफ ॲडमिशन टू नर्सिंग प्रोग्राम दॅट इज एएनएम, जेएनएम, ठीक आहे, बीएससी नर्सिंग, पीबी नर्सिंग, एमएससी नर्सिंग आणि पीएचडी नर्सिंग. ठीक आहे, आणि त्याचसोबत पोस्ट बेसिक डिप्लोमा, ठीक आहे, आणि लास्ट वन आहे नर्स प्रॅक्टिशनल प्रोग्राम, म्हणजे ते काही OT डिप्लोमा असो किंवा नर्स प्रॅक्टिशनल प्रोग्राम असो, एएनएम, जेएनएम, बीएससी नर्सिंग, पीबी, त्यानंतर एमएससी आणि पीएचडी म्हणजे नर्सिंगचे A to Z कोर्सेससाठी ॲडमिशन प्रक्रिया जी होती ती 30 सप्टेंबर पर्यंत ठेवण्यात आलेली होती. परंतु INC ने त्यामध्ये रिलॅक्सेशन दिलं. आता जे ॲडमिशन प्रक्रिया आहे ती 31 ऑक्टोबर, ठीक आहे, 31 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. म्हणजे एकंदरीत 1.5 महिना तुमची ॲडमिशन प्रोसेस वाढलेली आहे. आता यांचा फायदा कोणाला होईल? ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव पैशाच्या अभावाने किंवा तांत्रिक कारणामुळे, खूप सारे कारण असू शकतात, तर त्या कारणामुळे त्यांना जे आवडते कोर्सेस होते त्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेता आली नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच त्यांनी रिलेटेड जे काही युनिव्हर्सिटी असेल, रिलेटेड कॉलेज असतील किंवा रिलेटेड स्कूल असतील, त्या कॉलेजला, स्कूलला नियर बाय व्हिजिट करा. त्यांना तुम्ही ॲडमिशन प्रक्रियेबद्दल परत विचारा. नक्कीच तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होऊन जाईल. जर तिथे सीट अवेलेबल असेल तर 100% तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे, हे कोणत्या कोर्सेससाठी लागू आहे? तर जे कोर्सेस विदाऊट कॅप चालत असतात, जसे उदाहरणार्थ एमएससी नर्सिंग असो किंवा पीबी नर्सिंग असो, ठीक आहे, पण जे बीएससी नर्सिंग आहे आणि जेएनएम आहे ज्यामध्ये कॅप चालू आहे, ठीक आहे, कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन होतात, तर त्या विद्यार्थ्यांना काय करावं लागेल? नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे की नर्सिंग क्षेत्रामध्ये त्यांना करिअर घडवण्याची. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बीएससी नर्सिंग ॲज वेल एज जेएनएम मधील विद्यार्थी असाल किंवा तुम्हाला हे कोर्स करायचे असतील, नक्की तुम्हाला हे माहिती आणखी बघण्यासाठी तुम्ही आमची इतर यूट्यूबचे जे व्हिडिओ आहे ते नक्की चेकआउट करू शकता. आणि या व्यतिरिक्त आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला जॉईन करा. तिथे जॉईन केल्यानंतर तुम्ही एका ग्रुपमध्ये ॲड होसाल आणि तिथे ॲड झाल्यानंतर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता रिगार्डिंग युअर ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, ॲडमिशन प्रोसेसबद्दल मी सगळे काही व्हिडिओ बनवलेले आहे. नक्की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता. ते चेकआउटमध्ये तुम्हाला सगळी माहिती सिंपल लँग्वेजमध्ये आम्ही सांगितलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढ्यापर्यंत तुम्हाला ही गोष्ट कळलेली असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.